श्रावण महिना आता जवळ आला आहे, तर त्यासाठी आपण महादेवावर वाहण्यासाठी बेलाचे पान शिकणार आहोत. मी हिरवा आणि पोपटी कलरचा मोती घेतलाय, तो 5 नंबरचा आहे. 40 नंबरचा तंगूस घेतला आहे. वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे आणि सुई घेतली आहे. तुम्ही बेलाचं पान कोणत्याही एका कलरमध्ये करू शकता, पण मी देठासाठी हिरवा वापरणार आहे आणि पानांसाठी पोपटी कलर वापरणार आहे. तर आपण ते पान करायला सुरुवात करू. वायरला मी खाली गाठ मारून घेतली आहे. आता आधी आपण देठ बनवणार आहोत. तर देठासाठी आपल्याला 7 मणी हे हिरव्या कलरचे घालायचे आहेत. आता 7 हिरवे घातल्यानंतर 8 किंवा 9 मोती. हे पान पण आपण एकदम वरचं पान करत आहोत. बेलाचं 3 पान असतं ना, त्यातलं मधलं पान चालू आहे आपल्याला. हे बघ, मी 9 मोती हे पोपटी कलरचे घालणार आहे. हे बघा, हिरवे 7 घातल्यानंतर मी पोपटी 9 कलरचे मोती घालून घेतले आहेत. आता परत एक हिरवा मोती घालायचा आहे आपल्याला आणि हा हिरवा मोती सोडून ह्या एकाच पोपटी मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला परत 8 पोपटी कलरचे मोती घालायचे आहेत. आणि जिथून आपण पोपटी मण्यांची सुरुवात केली होती त्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला 1 2 3 4 मोत्यातून आपल्याला सुई अशी हिरव्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. तुम्ही 4 मधून काढा किंवा 3 मधूनही काढू शकता. 3 मधून काढलं तर हे साईडचे जे 2 पान आहेत ते असे जवळ येतील. हे बघा, मी 4च्या ऐवजी 3 मोत्यातनंच सुई बाहेर काढली आहे. आपण सुरुवातीला काय केलं, 7 मोती हे हिरव्या कलरचे देठासाठी घातले, मग 9 मोती हे पोपटी कलरचे घातले, मग एक हिरव्या कलरचा मोती घातला. हिरवा मोती तसाच ठेवून फक्त एकाच पोपटी मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि साईडला परत 8 पोपटी कलरचे मोती घातले आणि जो देठ केला होता त्यातनं खालच्या 3 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर फिरवून घेतली आहे. आता इथे आपल्याला सेम पद्धतीनेच करायचं आहे, फक्त आपण 5 पोपटी कलरचे मोती घेणार आहोत आणि एक हिरवा मोती घेणार आहोत. आता हिरवा मोती सोडून द्यायचा आहे आणि पोपटी एकाच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता परत आपल्याला 4 पोपटी कलरचे मोती घालायचे आहेत. आणि आपली सुई हे बघा, ह्या हिरव्या 3ऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली होती, त्यानंतर आपण हा भाग केलेला आहे. मग आता त्याच मोत्यातनं फक्त सुई अशी त्या 3ऱ्याच मोत्यातनं सुई फक्त बाहेर काढून घ्यायची आहे. आता ह्या बाजूने आपल्याला पान विणायचे. मी फक्त एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि दोरा असा साईडला करून घेतला. आता परत मी 5 पोपटी कलरचे मणी घालणार आहे, एक हिरवा मोती घालणार आहे.
आता हिरवा मोती सोडून द्यायचा आहे आणि ह्या एकाच पोपटी मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता परत दुसऱ्या बाजूनी 4 पोपटी कलरचे मोती घालायचेत. सेम पद्धतीनेच म्हणजे वरतून खालच्या साईडने अशी सुई बाहेर काढायची. दोरा ओढताना काळजीपूर्वक ओढा. हे आपण एकावरच विणकाम करतो म्हणून हे दोन्ही पानं असे वरती येतात. हे आपलं बेलाचं पान तयार झालंय. आता मी सुई अजून खालच्या 2 मोत्यांमधनं बाहेर काढून घेणार आहे आणि इथे गाठ मारणार आहे. तर गाठ कशी मारायची, आपल्याला सुईवर असं बोटाने फिरवून एक आडी तयार करायची बघा अशी, आणि ह्या 2 मोत्यांना ह्या खालच्या 2 मोत्यांवर फिरवून असा दोरा ओढून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता, ह्या 2 मोत्यांच्या खालून अशी सुई काढायची. आपला वायरचा एक गोल तयार होईल. त्या गोलमधनं ही सुई अशी बाहेर काढायची. माझी गाठ छोटी पडली होती त्याच्यामुळे मी गाठ मारताना, खालची गाठ मारताना ते खालचे 2 मोती निसटून आले. तर मी परत काय केलंय, ते 2 मोती घालून घेतलेत. असं जर तुमच्याकडनं झालं तर घाबरून जायचं काम नाही. तर हे बघा, मी हे परत 2 वाढवलेत. आता मी हा एक मोती सोडून देणार आहे आणि ह्या एका मोत्यातनं सुई अशी बाहेर फिरवून घेणार आहे. आता ही जी गाठ आहे आपली पहिली राहिलेली, तिला मी आता अशी मारून घेते. हे तुम्हाला करायचं नाहीये, हे माझे मोती निसटलेत म्हणून मी हे परत 2 मोती घालून केलं आहे. तुम्ही आता सरळ एकदम 7 मोती घालून हा देठ करायचा आहे. गाठ मारताना थोडी पक्की मारा, म्हणजे माझं आत्ता जसं निसटलं आहे तसं तुमचं होणार नाही. असं छान बेलाचं आपलं पान तयार झालं आहे. तुम्ही अशी अनेक बेलाची पानं करून महादेवाला वाहू शकता. किंवा महादेवाचा एखादा फोटो असेल तुमच्याकडे तर ह्या बेल पानांचा हार करून तुम्ही वाहू शकता. भरपूर पानं करून घ्यायचे आणि गाठीचा जर हार येत असेल तर त्याप्रमाणे हा विणायचा. आत्ता मी जशी गाठ मारायला शिकवली होती तसा गाठीच्या हाराचा प्रकार असतो. त्याप्रमाणे हे हार एकांना असे गाठी मारत विणत जायचे. हे जर पान आवडलं असेल तर नक्कीच श्रावण महिन्यात महादेवासाठी बनवा. धन्यवाद.